वाहिनीमध्ये आपलं हार्दिक स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. महाड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेने जुना कळवा पूल वाहतुकीसाठी केला बंद. श्रमिक जनता संघाने पुकारलेल्या आंदोलनामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळाला दिलासा. चुकीचे निदान करून भरमसाठ बिल घेणाऱ्या क्युरे रुग्णालयाविरोधात विरोधी पक्षनेत्याने केले आंदोलन. स्मार्ट सिटी योजनेचा भाग म्हणून ठाणे महापालिका शहरात सीसीटीव्ही व वायफाय सुविधा बसवणार. विकासकांनी नाल्याचा प्रवाह बदलल्यामुळे घोडबंदर परिसरात पूरस्थिती निर्माण झाल्याचे उघड. भिवंडी येथील 2 पोलीस शिपाई अडकले ठाणे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात. महाड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेने कळवा पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. महाड तालुक्यातील सावित्री नदीवरील महाड पोलादपूर हा ब्रिटिशकालीन पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला. या 2 बससह अनेक वाहने वाहून गेलीत. बसमधील 22 जण बेपत्ता आहेत. या घटनेमुळे राज्यासह देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील 125 वर्ष जुना कळवा पूल वाहतूक शाखेने वाहतुकीसाठी आज बंद केलाय. ठाण्यातील 125 वर्ष जुन्या कळवा पुलाच्या पुनर्बांधणीसाठी व डागडुजीसाठी ब्रिटिश सरकारने महापालिकेला पत्रव्यवहार देखील केला आहे. मात्र आजपर्यंत या जुन्या पुलावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये-जा असते. तसेच तोंडावर नारळी पौर्णिमा हा सण आला असून या दिवशी लाखो लोकांची वर्दळ या ठिकाणी असते. या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वाहतूक पोलिसांनी सदर पूल बंद केला आहे. दरम्यान महाड पोलादपूर पुलाच्या दुर्घटनेनंतर जाग आलेल्या प्रशासनाच्या विरोधात काही नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे, तर काहींनी या निर्णयाचे स्वागत केले. मात्र ब्रिटिश सरकारने कळवा पुला संदर्भात महापालिकेला पत्रव्यवहार केला तेव्हा महापालिकेने सदर पुलाच्या डागडुजी संदर्भात ठोस पावले उचलणे गरजेचे होते. मात्र महाड दुर्घटनेनंतर देखील कळवा पुलाच्या डागडुजीसाठी महापालिका पावले उचलेल का असा सवाल नागरिक करीत आहेत. या निर्णयाचं ॲक्च्युली स्वागतच करायला पाहिजे, कारण गेली मला तर वाटतं 30-35 वर्ष कळव्यात झाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता या ब्रिजची पण जी गॅरंटी जो सर्टिफिकेट होता तो TMCला या लोकांनी सबमिट केलेला आहे. तेव्हापासून या लोकांनी ती प्रोसेसिंग करायला पाहिजे की सेकंड ब्रिज थर्ड ब्रिज हा प्रोसेसिंग करायला पाहिजे होती. ती आता या लोकांनी या घटनेमुळे ती अंमलात आणलेली आहे, त्याच्यामुळे हा ब्रिज बंद करण्यात आलेला आहे. आणि आज ब्रिज नाही, महाराष्ट्रातले जेवढे ब्रिज असे जे आहेत ब्रिटिशांच्या काळातले की त्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट जे सांगितलेलं आहे ती चांगली गोष्ट आहे ना, असं नाही. शिंदे साहेबांनी जी गोष्ट केलेली आहे चांगली गोष्ट आहे, पण त्याच्याबरोबर त्याचा पर्याय पण तुम्ही उपलब्ध करून द्यायला हवा. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना. यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. श्रमिक जनता संघाने पुकारलेल्या आंदोलनामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ठाणे महापालिकेत कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांच्या विविध समस्यांसाठी श्रमिक जनता संघाने पुकारलेल्या आंदोलनाला यश आले आहे. संघटनेच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन महापालिका अतिरिक्त आयुक्त अशोक रणखाम यांना दिले असून त्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करून या कामगारांना न्याय दिला जाईल असे आश्वासन रणखाम यांनी दिले आहे. शिष्टमंडळांसोबत बैठकीदरम्यान रणखाम यांनी ड्रेनेज विभागासह सर्व कंत्राटी कामगारांना थकीत पगार तात्काळ अदा करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. बेकायदा कामावरून कमी केलेल्या कामगारांना हजर करून घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. प्रॉव्हिडंट फंड, कामगार विमा, ग्रॅच्युटी,
भर पगारी रजा व सुरक्षा साधने व अन्य कायदेशीर सुविधांबाबत महिन्याभरात पूर्तता करण्याचे आश्वासनही संघाला देण्यात आल्याची माहिती संघाचे चिटणीस जगदीश खैरालिया यांनी दिली। 24 फेब्रुवारी 2015च्या अधिसूचनेनुसार महापालिका क्षेत्रातील कंत्राटी कामगारांना 14,000 मूळ पगार व भत्ते लवकरात लवकर लागू करावेत। 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार कमीत कमी असलेले मूळ वेतन लागू करावे आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या होत्या। To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN, and it's transferred. चुकीचे निदान करून भरमसाठ बिल घेणाऱ्या क्युरे रुग्णालयाच्या विरोधात विरोधी पक्ष नेत्याने आंदोलन केले आहे। ठाण्यातील बाळकुम येथील बिग बाजार शेजारील क्युरे हॉस्पिटल मधील ठाणे येथील रहिवासी फुलचंद राठोड यांना पोटदुखीचा त्रास होत असल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले। मात्र क्युरे हॉस्पिटल मधील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे त्यांचा जीव धोक्यात आला। त्यावेळी त्यांना 1,90,000 इतका खर्च सांगितला। मात्र त्यांच्याकडून 2,40,000 एवढे पैसे घेऊन त्यांना डिस्चार्ज दिला। मात्र काही दिवसांनी त्यांना परत त्रास झाला। ऑपरेशन नीट न झाल्याने त्यांनी ज्युपिटर मध्ये धाव घेतली। तेथे त्यांना सांगण्यात आले की ऑपरेशन नीट झाले नाही। त्यावेळी संतप्त झालेल्या फुलचंद राठोड यांनी झालेला प्रकार विरोधी पक्षनेते संजय भोईर यांना सांगितला। हा सर्व प्रकार ऐकून भोईर यांनी क्युरे हॉस्पिटलला जाब विचारला व हॉस्पिटलमध्ये ठिय्या करून बसले। संबंधित डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिलेत। आपलं घर स्वच्छ सुंदर नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा। त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो। जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर। स्मार्ट सिटी योजनेचा भाग म्हणून ठाणे महानगरपालिका शहरात सीसीटीव्ही व वायफाय सुविधा बसवणार आहे। स्मार्ट सिटी योजनेचा एक भाग म्हणून ठाणे शहरात सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्त्यांवर एकूण 2,000 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या महापालिकेच्या प्रस्तावास स्थायी समितीने काल मंजुरी दिली। तसेच ठाणेकरांना विनासायास इंटरनेट सुविधा मिळावी यासाठी संपूर्ण शहर वायफाय मुक्त करण्याचा निर्णयही महापालिकेने घेतलाय। त्यालाही समितीची मंजुरी मिळाली आहे। यासाठी संबंधित ठेकेदाराला 6 महिन्याची मुदत देण्यात आली असली तरी आगामी महापालिका निवडणूक लक्षात घेता पुढील 2 ते 3 महिन्यात या दोन्ही गोष्टी प्रत्यक्षात पूर्ण केल्या जातील अशी माहिती महापालिकेतील विश्वसनीय सूत्रांनी दिली। शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याने गुन्हेगारीवर वचक ठेवणे शक्य होणार आहे। शिवाय या कॅमेऱ्यांच्या मदतीने शहरातील वाहतुकीचे नियंत्रण देखील करण्यात येणार आहे। केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत सहभागी नसलेल्या ठाणे शहराला स्मार्ट सिटी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली असून त्यासाठी शहरामध्ये विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत। याचाच एक भाग म्हणून शहरातील सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्ते येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे। त्याचबरोबर संपूर्ण शहर वायफाय युक्त करण्याचा प्रस्तावही प्रशासनाने आणला होता। या दोन्ही प्रस्तावांना सर्वसाधारण सभेनेही मान्यता दिली होती। याबाबतची निविदा प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली असून निविदा भरणाऱ्या कंपन्यांनी काम करण्यास संमती दर्शविली आहे। त्या संबंधीचा प्रस्ताव काल झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत अंतिम मान्यतेसाठी सादर करण्यात आला। त्या स्थायी समितीने मान्यता दिल्याने शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा आणि शहर वायफाय युक्त करण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय।
पहिल्या टप्प्यात संपूर्ण शहरात 1600 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असून त्यासाठी प्रभाग सुधारणा निधी वापरण्यात येणार आहे। प्रभागामध्ये कुठे कॅमेरे बसवणे गरजेचे आहे याची यादी नगरसेवकांकडून घेतली जाणार आहे। त्या आधारे हे कॅमेरे त्यांच्या प्रभागात बसवले जाणार आहेत। दुसऱ्या प्रस्तावात ठाणे, कळवा, मुंब्रा शहरातील 400 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत। याच कॅमेऱ्यासोबत वायफाय यंत्रणा बसवण्यात येणार आहे। शहरात बसवण्यात येणारे सीसीटीव्ही कॅमेरे ठाणे पोलीस नियंत्रण कक्ष तसेच स्थानिक पोलीस ठाण्याला जोडण्यात येणार आहेत। दरम्यान महापालिकेच्या प्रभाग समित्यांमध्येही कॅमेरे जोडण्यासाठी नियंत्रण कक्ष तयार करण्याची मागणी नगरसेवकांनी केली असून त्याचाही विचार महापालिका प्रशासनाने करण्याचे मान्य केले आहे। महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नारी शक्ती ब्रिगेडमध्ये सहभागी व्हा आणि आपले हक्क मिळवा। महिलांवरील अन्यायाविरोधात लढणारी एकमेव संघटना नारी शक्ती ब्रिगेड। नारी शक्ती ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला पाल। सभासद नोंदणी सुरू आहे। संपर्क 9321712916। विकासकांनी नाल्याचा प्रवाह बदलल्यामुळे घोडबंदर परिसरात पूरस्थिती निर्माण झाल्याचे उघड झाले आहे। मुसळधार पावसामुळे रविवारी घोडबंदर परिसरात उद्भवलेल्या पूर परिस्थितीचे पडसाद काल झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले असून या भागातील नाल्याचे प्रवाह बिल्डरांनी वळवल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप सदस्यांकडून यावेळी करण्यात आला। तसेच ही पूर परिस्थिती नेमकी कशामुळे ओढवली याचा अहवाल देण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे। घोडबंदर मार्गाखाली पाण्याचा निचरा करण्यात आलेल्या वाहिन्या अरुंद असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर या रस्त्याचा ठेका घेतलेल्या IRB कंपनीने महिन्याभरात काम पूर्ण केले नाही तर या मार्गावरील अवजड वाहनांसाठी असलेला टोल बंद पाडण्याचा ठराव बैठकीत करण्यात आलाय। रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे ठाण्याची नवी ओळख बनू पाहत असलेल्या घोडबंदर मार्गावरील उच्चभ्रू वसाहतीच्या आवारात पाणी साचले होते। यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले। याच मुद्द्यावरून काल झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सर्व पक्षीय सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले। तसेच ही परिस्थिती नेमकी कशामुळे उद्भवली याचा जाब विचारत या संबंधीचा सविस्तर अहवाल देण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली। नाल्याचे प्रवाह बिल्डरांनी वळवल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप नगरसेवक नजीब मुल्ला यांनी यावेळी केला आहे। भिवंडी येथील 2 पोलीस शिपाई ठाणे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत। जप्त केलेल्या रेतीच्या ट्रकवर कारवाई न करण्यासाठी रेती व्यापाऱ्याकडे भिवंडी येथील पोलीस शिपाई संदीप वैद्य व राजेंद्र सोनावणे यांनी 5000 रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आलाय। भिवंडी येथील नियंत्रण कक्षात संदीप वैद्य व राजेंद्र सोनावणे हे दोघेही पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत। रेती मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकास त्यांनी कार्यरत असताना अडवले होते। ट्रकवर कारवाई न करण्यासाठी या दोघांनी रेती व्यावसायिकाकडे 15000 रुपयांची लाच मागितली होती। तक्रारदारांनी याविषयी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून वैद्य व सोनावणे यांना लाचेच्या पहिल्या हप्त्यापोटी 5000 रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले। या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक संजय सदिगले हे अधिक तपास करीत आहेत। ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबर ठाणे जिल्ह्यातही होत असते। तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधावा। आमचा पत्ता पुढील प्रमाणे